नमस्कार मित्रांनो, एमपीएससी लाईव्ह या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर आपण बघितलं राज्यसेवा प्रिलिम्स असो किंवा राज्यसेवा मेन्स असो, त्यासोबत जर आपण इकडे बघितलं त्यामध्ये तुमची एमपीएससी कंबाईन प्रिलिम्स किंवा एमपीएससी कंबाईन मेन्स असो, अशा दोन्ही परीक्षेमध्ये राज्यसेवा पण इकडे आणि इकडे तुमची कंबाईन प्रिलिम्स मेन्स सुद्धा. तर या दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने जर आपण बघितलं इकॉनॉमिक्स मध्ये एक महत्त्वाचा जो टॉपिक विचारला जातो वारंवार, त्यावरती आपल्याला प्रश्न हे बघायला भेटतात. तर तो टॉपिक म्हणजे तुमचा नॅशनल इन्कम, ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणत असतो. आता मग राष्ट्रीय उत्पन्न शिकत असताना त्यामध्ये काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळतात. त्या कन्सेप्टवरती सुद्धा आपल्याला एक क्वेश्चन आपल्या परीक्षेमध्ये बघायला मिळतात. जसं की जीडीपी झालं, जीएनपी झालं, एनएनपी झालं, एनडीपी झालं, या काही कन्सेप्ट आहे ज्या की नॅशनल इन्कमच्या रिलेटेड कन्सेप्ट आहे. आता जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अभ्यास करत असताना आपल्याला या कन्सेप्ट खूप अवघड वाटतात किंवा त्या इव्हन समजत सुद्धा नाही, पण आपण अतिशय सोप्या पद्धतीने या सर्व कन्सेप्ट एकदम सविस्तरपणे इथे आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, पण आता प्रश्न पडतो आपल्याला की बाबा राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, ते कसं मोजलं जातं, कशासाठी ते मोजतात. तर हे काही बेसिक क्वेश्चन आपल्याला हे पडत असतात किंवा तुम्हाला पडले सुद्धा असते की बाबा राष्ट्रीय उत्पन्न नेमकं असतं तरी काय. मित्रांनो, एक चांगलं उदाहरण मी तुमच्यासाठी घेतोय. तर ते उदाहरण म्हणजे जसं की तुमची फॅमिली, तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे मम्मी पप्पा, भाऊ बहीण, हे जे कोणी व्यक्ती त्या फॅमिलीमध्ये असतात. आता तुमचे पप्पा जर काही कमवत असेल, त्यांची काही जी सॅलरी असेल किंवा मम्मीची सॅलरी असेल किंवा तुमच्या भाऊ बहिणीची सॅलरी असेल, तर यांचं जेव्हा एकत्रित उत्पन्न येतं तेव्हा ते तुमचं एक फॅमिली इन्कम ज्याला आपण म्हणू शकतो, तर तो असतो तुमचा फॅमिली इन्कम. ओके, त्याचसोबत आता जर अजून काही उदाहरणं द्यायचे झाले जे की चांगले उदाहरणं तुमच्यासाठी असू शकतात की तुमची जी काही गर्लफ्रेंड असेल, त्या गर्लफ्रेंडची फॅमिली असेल, तिचे मम्मी पप्पा असेल, तिचे भाऊ बहीण असेल, ती काही तिच्या फॅमिलीमध्ये उत्पन्न कमवत आहेत, तिथले लोक म्हणजे तिच्या फॅमिलीमधले सुद्धा, तर ते झाला तिच्या फॅमिलीचा इन्कम. इकडे झाला तुमच्या फॅमिलीचा इन्कम. म्हणजे अशा अनेक फॅमिली जे काही आपल्या देशामध्ये असतात, जे काही अनेक लोक आहे, मग त्यामध्ये कोणी व्यक्ती असू शकते, एखादी कंपनी असू शकते किंवा मग गव्हर्नमेंट पण असू शकतं. यांचं जेव्हा एक मॅक्रो इकॉनॉमी आपण म्हणतो, इकॉनॉमिकचे पहिले तर दोन पार्ट पडतात, एक म्हणजे मायक्रो इकॉनॉमी आणि एक म्हणजे मॅक्रो इकॉनॉमी. मग आता राष्ट्रीय उत्पन्न ही एक मॅक्रो इकॉनॉमिकची कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळते, कारण की मॅक्रो इकॉनॉमिक मध्ये राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक येतो म्हणून. ओके, मॅक्रो म्हणजे असं मोठं काही, म्हणजे देश कसा असतो, मोठा असतो. मग हे झालं तुमचं एक मॅक्रो इकॉनॉमीचा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. मग आता राष्ट्रीय उत्पन्न का मोजतो बरं आपण, त्यामध्ये काय त्याचं रिझल्ट काय की आपलं नॅशनल इन्कम मोजायचं कशासाठी असतं. मित्रांनो, आता जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा आपल्याला नेमकं समजतं की बाबा आपल्या देशामध्ये किती संपत्ती आहे, मग आता आपल्या देशामध्ये पैसा किती आहे, तर हे आपल्याला समजत असतं राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून, म्हणजे जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी यांच्या माध्यमातून. ओके, मग आता हे समजून करायचं तरी काय की बाबा नेमकं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं कसं असतं किंवा त्याचं काय करायचं की बाबा का मोजल्या जातं. तर पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आपण याच्यासाठी मोजतो की त्यामधनं आपल्याला आपल्या देशाचा विकास हा समजत असतो. आपल्या देशामध्ये ज्या काही स्कीम्स आपल्याला लोकांसाठी सुरू करायच्या आहे किंवा लोकांच्या हिताच्या ज्या काही गोष्टी तर त्या आपल्याला राबवायच्या आहे, तर त्या राबवण्यासाठी आपल्याला एक अंदाज येतो की बाबा कोणत्या क्षेत्रासाठी आपण कोणत्या स्कीम राबवल्या पाहिजे किंवा आपण कुठे पैसा खर्च केला पाहिजे, कुठं नाही केला पाहिजे, कोणत्या गोष्टीमधून आपल्या देशाला फायदा होऊ शकतो. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला नॅशनल इन्कम मधून या समजत असतात. आता एक साधं उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर त्यामध्ये बघा, आता जर तुमच्या घराचं जे उत्पन्न आहे, जसं पकडूया की बाबा तुमच्या घरामध्ये महिन्याला 1 लाख रुपये येतात. मग आपण जेव्हा घरामध्ये 1 लाख रुपये येणार असतात तर आपण ते प्लॅन करत असतो की बाबा मग आपला 1 लाख येत आहे, तर मग 1 लाखामधून आपण कुठं किती खर्च करायचे किंवा पुढच्या महिन्यामध्ये किती येणार आहे, किंवा मागच्या महिन्यामध्ये 90,000 आले होते, मग या महिन्यामध्ये 1 लाख आले, किंवा मागच्या महिन्यामध्ये 1 लाख आले होते, मग किंवा या महिन्यामध्ये आता 90,000 आले. असं जे काही आपल्याला त्यामध्ये कमी जास्तपणा जो बघायला भेटतो, तो डिफरन्स जो बघायला भेटतो, मग यामधून आपल्याला समजतं की बाबा आपल्याला उत्पन्न कमी येतं की जास्त येतं, यामधून आपण ग्रोथ करतोय की ग्रोथ करत नाही किंवा मायनस मध्ये चाललंय. तर एवढं काही जो
अभ्यास असतो तर तो नॅशनल इन्कम मधून आपल्याला करता येतो, म्हणजे देशाच्या बाबतीत. आता हे नॉर्मली झालं एका फॅमिलीच्या बाबतीमध्ये, एक मायक्रो सेक्टरला. पण मॅक्रो सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न येतं आणि त्यावरनं आपल्या देशाचे जे काही धोरणं असेल तर ते आपण ठरवत असतो. ओके, आलं लक्षात की नॅशनल इन्कम का मोजत असतो, कशासाठी मोजायचा असतो आणि तो मोजून काय फायदा मिळत असतो. तर ह्या काही बेसिक गोष्टी झाल्या. मग आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने मोजतो. ओके, आता त्यामध्ये पद्धती कोणकोणत्या असतील की राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं, तर ते कोणकोणत्या पद्धतीने आपण मोजू शकतो. तर आता आपण सुरुवात करूया मित्रांनो पहिल्या पद्धतीपासून. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एकूण 3 पद्धती सांगितल्या आहेत. त्यामध्ये पहिली जी पद्धत सांगितली ती म्हणजे इन्कम मेथड, दुसरी पद्धत सांगितली प्रोडक्ट मेथड आणि तिसरी जी मेथड सांगितली तर ती आहे एक्सपेंडिचर मेथड. ओके, लक्षात राहील. पहिली कोणती? इन्कम मेथड, दुसरी प्रोडक्ट मेथड, तिसरी जी आहे ती एक्सपेंडिचर मेथड. ओके, आता आपण जाऊया पहिल्या मेथड वरती, ती म्हणजे इन्कम मेथड. ओके, आता मी इथे लिहितो पहिली मेथड ती म्हणजे इन्कम मेथड. आता ही झाली इन्कम मेथड, कशाची? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची. ओके, आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या या पद्धतीमध्ये इन्कम मेथड मध्ये बघत असताना नाही की आपण इन्कम कशा कशा प्रकारे त्यामध्ये येत असतो, तो इन्कम इथे बघणार आहोत. पण हे समजण्यासाठी एक छोटीशी कन्सेप्ट तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे, कारण की ती जर समजली तरच तुम्हाला इन्कम हा कशा पद्धतीने येत असतो हे समजेल. ओके, एक शॉर्टकट मध्ये बघूया ती पद्धत, ती कन्सेप्ट आपण, ते म्हणजे जीव्हीए. आता जीव्हीए बघत असताना त्यामध्ये आपण त्याचा जो काही लॉंग फॉर्म आहे तो नेहमी लक्षात ठेवायचा, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. नेहमी जीव्हीए हा काय असतो. ओके, आता जीव्हीए का महत्वाचं आहे? कारण की इकॉनॉमिक्स मध्ये अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत की त्या खूप सोप्या आहेत, पण आपण जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा अभ्यास करताना त्या खूप अवघड वाटतात किंवा किचकट वाटतात. म्हणून एक साधा आणि सिंपल गोष्ट जीव्हीए काय असतं की ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. म्हणजे समजा एक चांगलं उदाहरण द्यायचं ठरलं, इथं एखादी वस्तू आहे, समजा ही किंमत आहे, ही किंमत आहे समजा 20 रुपये. यामध्ये जेव्हा काही ऍडिशन होते, जसं की इथं 10 रुपये ऍडिशन झाले, पुन्हा इथे 20 रुपये ऍडिशन झाले, मग ही किंमत आता 20 राहिली का? नाही, तर मग 20, 40 आणि 50. म्हणजे असंच यामध्ये इन्कम मध्ये सुद्धा वेगवेगळ्या किमती ऍड होत जातात किंवा वेगवेगळ्या गोष्टी ऍड होत जातात. त्याला म्हणतो आपण व्हॅल्यू ऍडिशन. काहीतरी व्हॅल्यू ऍड होणं, तर त्याला आपण म्हणतो नेहमी ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. बाकी असं वेगळं काही नाही, फक्त नेहमी लक्षात ठेवायचं काहीतरी ऍड होत जातं, म्हणजे ती प्राइस असो किंवा एखादी वस्तू असो किंवा काही असो. तर जेव्हा ते ऍड होत जातं एखाद्या गोष्टीमध्ये तेव्हा आपण त्याला म्हणत असतो ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. लक्षात राहील, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. मग आता इन्कम मध्ये, इन्कम मेथड मध्ये नेमकं ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन कसं होत जाते, कोणकोणत्या पद्धतीने ती ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन होते, समजलं? तर ते आता आपण इथे बघणार आहोत. जीव्हीए समजलं तुम्हाला? की जीव्हीए नेमकं काय असतो की एखाद्या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट ऍड होत जाणं, ते आपण त्याला म्हणतो ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. म्हणजे काहीतरी ऍडिशन होणार. जसं की तुम्हाला माहिती मॅथमॅटिक्स मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन या ज्या काही गोष्टी असतात ना, सबट्रॅक्शन म्हणजे वजा होणं, तसंच ऍडिशन म्हणजे त्यामध्ये मिसळणं किंवा त्यामध्ये बेरीज होणं. ओके, आलं मुद्दा क्लिअर? मग लक्षात ठेवायचं नेहमी की जीव्हीए म्हणजे काहीतरी वस्तू किंवा गोष्ट त्यामध्ये ऍड होणार. सिंपल, दॅट्स इट. ओके, त्याच्या पलीकडे काहीच नाही जीव्हीए मध्ये. जीव्हीए मध्ये एवढाच महत्वाचा मुद्दा की काहीतरी ऍड होतं. मग आता कशा कशा पद्धतीने ते ऍड होतं, तर पहिलं म्हणजे ते तुमचा रेंट असेल, दुसरा असेल तुमचे वेजेस झाले. आता रेंट, वेजेस. रेंट काय की बाबा इन्कम कोण त्या गोष्टीच्या माध्यमातून येणार आहे. रेंट जर तुमचं घर असेल आणि ते घर तुम्ही भाड्याने दिलेलं आहे तर ते सुद्धा एक इन्कम झाला, म्हणजे ते रेंटच्या माध्यमातून तिथे इन्कम आला. वेजेस जर तुम्ही जॉबला असेल तर मग आता जॉबला असेल तर तिथं तुमची सॅलरी येणार आहे, म्हणजे वेजेस येणार आहे, पगार येणार आहे. मग आता जो काही पगार आला तो सुद्धा तुमचा एक इन्कम मेथडने आलेला आहे, बरोबर? घराचं रेंट असेल ते सुद्धा एक इन्कम मेथडने आलेलं आहे. तसंच तिसरी गोष्ट येते इंटरेस्ट.
इंटरेस्ट. आता इंटरेस्ट म्हणून तुम्ही की इंटरेस्ट नेमकं काय, की बाबा तो इंटरेस्ट आपण एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, तर तसं नाही. इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. जर तुमचे SBI मध्ये 10,000 रुपये FD करू, त्यावर तुम्हाला महिन्याला जसं आपण पकडूया 100 रुपये व्याज भेटत आहे. हा सुद्धा तुमचा एक इन्कम झाला ना. त्यामधनं जेव्हा पैसे येत आहेत, इथं पैसे येत आहेत ना तुम्हाला 100 रुपये, तर ते सुद्धा जो काही इंटरेस्ट येतो ते सुद्धा तुमचं इन्कम झाला. म्हणजे घराचं भाडं, घराचं रेंट जे येतं ते इन्कम झालं. पुन्हा तुमचा पगार, तुम्ही जॉबला आहात तर जो काही पगार येतोय तो पण तुमचा इन्कम झाला. इंटरेस्ट, तुम्ही बँकेत FD केली त्यावर जो काही इंटरेस्ट भेटतोय तो तुमचा इन्कमच झाला ना. तर समजलं कोणकोणत्या गोष्टी येतात यामध्ये इन्कम मेथडमध्ये, ते म्हणजे रेंट, वेजेस, इंटरेस्ट. ओके, म्हणजे याची जी काही व्हॅल्यू ऍडिशन होतीये ही अशा प्रकारे होती, रेंटच्या माध्यमातून, वेजेसच्या माध्यमातून आणि तुमची रेट ऑफ जे काही आपण इंटरेस्ट म्हणतो, व्याज, कर्जावरील व्याज वगैरे त्या गोष्टी. ओके, पॉइंट क्लिअर. इन्कम मेथड म्हणजे काय समजलं. आता दुसरं जाऊया आपण, प्रोडक्ट मेथड. प्रोडक्ट मेथड. आता काय प्रोडक्ट मेथड म्हणजे काय, इकडे येतात वेजेस, रेंट वगैरे ह्या गोष्टी प्रोडक्ट मेथड मध्ये. प्रोडक्ट मेथड मध्ये सिंपल लक्षात ठेवायचं कधी पण की प्रोडक्ट मेथड मध्ये वस्तू, एकतर वस्तू बनती किंवा दुसरं बनतात सेवा. ओके, वस्तू किंवा सेवा. आता यामध्ये वस्तू, एखादी वस्तू आहे, जसं की हा पेन आहे. ओके, हा पेन आहे, याचं जे काही मूल्य असतं, हा जो काही प्रोडक्ट बनलाय याचं जे काही मूल्य तयार झालंय ते ऍड होतं इन्कम मध्ये. तर म्हणजे याचं प्राइस म्हणू शकतो आपण त्याला. आता ही काही पेनाची प्राइस आहे, हे उत्पादन झालं पेनाचं, त्यावर जे काही अंतिम मूल्य आहे तर ते प्रोडक्ट मेथड मोजलं जातं. तसंच सेवा, एखादी सेवा देताय तुम्ही किंवा एखादा डॉक्टर जे काही सेवा देतोय त्यामधून त्याला जे काही पैसे मिळत आहे तर ते सुद्धा एक त्याने प्रोडक्ट दिलाय म्हणून तर त्याला पैसे मिळाले ना. तर ते जे काही मूल्य असतं सेवांवर जे मूल्य ते सुद्धा प्रोडक्ट मेथड. ओके, त्यामध्ये. आणि इकडे रेंट, वेजेस, इंटरेस्ट या गोष्टी येतात तुमच्या इन्कम मेथड मध्ये. आता पुढे जर आपण बघितलं, तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तुमचा एक्सपेंडिचर मेथड. एक्सपेंडिचर मेथड. आता एक्सपेंडिचर मेथड काय, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आपण करतो. मग आता एक्सपेंडिचर म्हणजे कोणकोणत्या प्रकारे होऊ शकतं, तर ते म्हणजे पहिलं होऊ शकतं एक्सपेंडिचर हे इन्व्हेस्टमेंट. एक्सपेंडिचर केलं ना आपण, इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे एक्सपेंड केलं, तिथं एक्सपेंडिचर केलं, तिथं आपण काहीतरी पैसे गुंतवले. मग ते काही जे पैसे गुंतवलेले तर ते तुमचं गुंतवलेले पैसे जे पकडले जातात तर ते सुद्धा तुमचं उत्पन्न होतं. त्याच्यानुसार ती व्हॅल्यू ऍडिशन होत राहते. ओके, अजून दुसरी गोष्ट ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट झाली पहिली आणि दुसरं कन्झम्पशन. ओके, एक काय की इन्व्हेस्टमेंट, तुम्ही पैसे गुंतवले म्हणून ते गुंतवले का की तुमच्याकडे होते म्हणून, बरोबर. आता होते ते इन्कम आला होता ना तुमच्याकडे म्हणून तर तुम्ही गुंतवले, त्यानुसार सुद्धा एक्सपेंडिचर मध्ये ते पकडल्या जातात. तुमचं एक्सपेंडिचर झालं तिथं म्हणजे खर्च तिथं. आणि कन्झम्पशन की तुम्ही एखादी वस्तू घेतली, खरेदी केली म्हणजे तिथं तुम्ही तुमच्या वापरासाठी घेतली, म्हणजे तुमच्या उपभोगासाठी घेतली, तुम्ही ती यूज करणार आहे, ती तुमच्यासाठी घेतली, तिच्यावर जो काही खर्च केला, कन्झम्पशन केलं तर ते सुद्धा तुम्ही एक्सपेंडिचर मेथड मध्ये घेऊ शकता. म्हणजे या तीन पद्धतीने तुम्हाला नॅशनल इन्कम हा मोजता येतो. पहिली पद्धत ती म्हणजे इन्कम मेथड, दुसरी प्रोडक्ट मेथड, तिसरी एक्सपेंडिचर मेथड. तीन पद्धतीनं मोजता येतो. आता महत्वाचा एक मुद्दा तुमच्यासाठी आहे तो म्हणजे जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न समिती आपण स्थापन केली होती, केव्हा केली होती, 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती. तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न समितीने कोणत्या दोन पद्धती सुचवल्या होत्या नॅशनल इन्कम मोजण्यासाठीच्या,
नेहमी प्रश्न आहे बरं का या राष्ट्रीय उत्पन्न समितीवर परीक्षेमध्ये. मग वाटलं तर तुम्ही मागे बघा, मागचे क्वेश्चन पेपर बघा, त्यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न हा दिसेल की राष्ट्रीय उत्पन्न समितीवर किती प्रश्न आलेले. तर तिथं महत्वाचं काय बरं का राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये, की राष्ट्रीय उत्पन्न समितीने कोणत्या 2 पद्धती रिकमेंड केल्या होत्या किंवा सुचवल्या होत्या. ओके, त्या 2 पद्धत म्हणजे एक निव्वळ उत्पन्न पद्धत आणि दुसरी निव्वळ उत्पादन पद्धत. या 2 पद्धती राष्ट्रीय उत्पन्न समितीने रिकमेंड केलेल्या आहेत. ओके, लक्षात असलं पाहिजे तुमच्या की बाबा राष्ट्रीय उत्पन्न समितीने कोणकोणत्या 2 पद्धती सुचवल्या होत्या त्यावर, कारण की प्रश्न हे विचारून झालेले आहेत आणि फ्युचरमध्ये सुद्धा त्यावर प्रश्न हे विचारले जाण्याची शक्यता आहे. म्हणून पण हे सुद्धा त्याबरोबर लक्षात पाहिजे. इन्कम मेथड काय, इन्कम मेथड मध्ये व्हॅल्यू ऍडिशन कशी होती, प्रोडक्ट मेथड काय, प्रोडक्ट मेथड मध्ये व्हॅल्यू ऍडिशन कशा प्रकारे होते, एक्सपेंडिचर मेथड काय की एक्सपेंडिचर मेथड मध्ये कशा प्रकारे व्हॅल्यू ऍडिशन होते. पुन्हा एकदा रिवाइज करतो मी. एक पहिली मेथड आहे इन्कम मेथड. इन्कम मेथड मध्ये व्हॅल्यू ऍडिशन ही वेजेस, रेंट, इंटरेस्ट या गोष्टीमधनं होते. दुसरी पद्धत आहे प्रोडक्ट मेथड. यामध्ये प्रोडक्ट मेथड मध्ये वस्तू ज्या काही सेवा असतात त्याचं जे काही व्हॅल्यू असतं तर ते व्हॅल्यू ऍड होतं, तेव्हा ते प्रोडक्ट मेथड आपण त्या मेथडला म्हणू शकतो. तिसरी जी मेथड आहे ती एक्सपेंडिचर. आपण कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा कुठंतरी आपण कन्झम्पशन करतोय तर त्या पद्धतीने जे काय व्हॅल्यू ऍडिशन होतं तर ते होतं एक्सपेंडिचर मेथडमध्ये. म्हणजे आपल्याला 3 पद्धतीने बघता येतो किंवा 3 पद्धतीने मोजता येतो नॅशनल इन्कम. तो म्हणजे इन्कम मेथड, प्रोडक्ट मेथड आणि एक्सपेंडिचर मेथड. ओके, आलं लक्षात. आता मग हे का मोजलं जातं बरं असं आपण हा पण प्रश्न तिथे पडू शकतो तुम्हाला की बाबा इन्कम मेथड का मोजलं पाहिजे किंवा प्रोडक्ट मेथडने का मोजलं पाहिजे किंवा एक्सपेंडिचर मेथडने का मोजलं पाहिजे. बरोबर. मग पहिलं सॅलरी जर असेल तुम्हाला तर ती ऑब्व्हियसली इन्कम झालं तुमचं म्हणून ती इन्कम मेथड. पण दुसरं प्रोडक्ट मेथड ज्यामध्ये वस्तू. आता वस्तू एखादी कंपनी जेव्हा ती वस्तू विकते, त्या वस्तू जेव्हा ती विकते, ओके, आता ती विकल्यावर तिला जो काही व्हॅल्यू भेटणार आहे तर ते वस्तूचं जे काही प्राइस ठरली त्यावरून भेटणार आहे, म्हणून ते प्रोडक्ट मेथड मध्ये. आणि हे एक्सपेंडिचर मेथड ती खर्च केलेला आहे, एखादा खर्च. ओके, तर तो खर्च केला एखाद्या गोष्टीवरती आपण, जसं की आपण एक चांगलं उदाहरण त्याला म्हणू शकतो, जसं की आता इन्व्हेस्टमेंट आहे. आता इन्व्हेस्टमेंट एखाद्या ठिकाणी आपण करतोय तर ते इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला जो इन्कम आहे म्हणून आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करतोय, तर म्हणून आपण ते इन्व्हेस्टमेंट असं म्हणत असतो त्याला. ओके, तर या झाल्या नॅशनल इन्कम मोजण्याच्या काही पद्धती. मग आता यामध्ये महत्वाच्या काही कन्सेप्ट येतात, तर त्या कन्सेप्ट आपण बघूया. की एक जीडीपी कन्सेप्ट, दुसरी जीएनपी कन्सेप्ट, तिसरी एनएनपी कन्सेप्ट, चौथी एनडीपी कन्सेप्ट. ह्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत नॅशनल इन्कम मध्ये. नॅशनल इन्कम मध्ये महत्वाच्या कन्सेप्ट आहेत जीडीपी, एनएनपी, जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, एनएनपी म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट, एनडीपी म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, आता जाऊया आपण की बाबा यामध्ये फरक काय, जीडीपी मध्ये फरक काय, जीएनपी मध्ये फरक काय आणि एनएनपी मध्ये फरक काय, एनडीपी मध्ये फरक काय. ओके, बघायचं आपण काय काय गोष्टी त्यामध्ये. आता पहिले जीडीपी घेऊया आपण. आता जीडीपी मध्ये जर बघितलं तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपण ज्याला म्हणतो. तर मग ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये आपण 3 गोष्टी महत्वाच्या ठरतात त्या डेफिनेशन पूर्ण करण्यासाठी. पहिलं म्हणजे ते म्हणजे देशांतर्गत, म्हणजे देशाच्या सीमेच्या आत. दुसरं म्हणजे एका वर्षाच्या आत, वर्षात. म्हणजे आता आपलं वर्ष कोणतं आहे फायनान्शियल इयर, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च. ओके, आणि तिसरं अंतिम मूल्य. ते कशाचं, वस्तू
सेवा, 3 शब्द लक्षात ठेवायचे होते आपल्याला. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे देशाच्या सीमेच्या आतमध्ये होणारं प्रोडक्ट असतं. दुसरं म्हणजे ते 1 वर्षामध्ये होतं, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत या कालावधीमध्ये. तिसरं म्हणजे अंतिम मूल्य, वस्तू किंवा सेवांचं जे अंतिम मूल्य असतं ते. म्हणजे काय की बाबा, जसं इकडे आपण समजून घेऊया, हा भारत देश आहे. या भारत देशाच्या आतमध्ये हे जे काही उत्पन्न होतं हे सीमेच्या आत झालं, तर सीमेच्या बाहेर होणारं नाही. या सीमेच्या आत जे काही उत्पन्न होत आहे ते कंडिशन काय की ते 1 वर्षामधलं पाहिजे. आणि अजून दुसरं काय की ते अंतिम मूल्य पाहिजे. समजा हा पेन, या पेनामध्ये शाई वेगळ्या कंपनीचे, याचं टोक वेगळ्या कंपनीचं आहे, किंवा काही गोष्टी वेगवेगळ्या, पण याचं व्हॅल्यू कसं आहे की एक फायनल व्हॅल्यू आहे. जे काही खर्च आलेला आहे कंपनीला तो खर्च काय आपल्याला माहिती का नाही. आपण कसं घेताना कसं फायनल व्हॅल्यू देतो. समजा हा पेन असेल 30 रुपयाचा, आपण कसं 30 रुपयेच देणार आहे ना दुकानदाराला, की आपण असं म्हणणार नाही याचे वेगळे पैसे 10 रुपये, याचे 20 रुपये आणि बाकी मग शाईचं मी, असं आहे ना. नाही, आपण फायनल घेतलंय, हा प्रोडक्ट फायनल घेतलाय. ओके, म्हणून याचं जे काही फायनल व्हॅल्यू असते ती असते अंतिम मूल्य. मग ती सेवा असो किंवा वस्तू असो. म्हणजे सीमेच्या आत 1 वर्षाच्या आतमध्ये, देशाच्या सीमेच्या आतमध्ये पुन्हा, आणि त्या वस्तूचं अंतिम मूल्य असलं पाहिजे. ते येतं जीडीपी मध्ये. समजा हा भारत आहे, भारतामध्ये या कंडिशन फॉलो करून ती जे काही उत्पन्न तयार होतं ते येतं जीडीपी मध्ये. आलं लक्षात? आता तुम्ही म्हणू शकता की बाबा काही भारताच्या कंपनी असेल, जसं की एखादी विमान कंपनी, ती भारतामध्ये पण स्टील ती देशाच्या बाहेर सुद्धा सर्व्हिस देते, राईट, वाहतूक करते, सर्व्हिस देते. मग आता त्यांचं जीडीपी मध्ये नाही यायला पाहिजे, कारण की ते देशाच्या बाहेर आहे. काही आपले तसे जहाज असू शकतात, बरोबर, पण ती भारताची कंपनी आहे, तिचं उत्पन्न सुद्धा हे जीडीपी मध्येच कन्सिडर केलं जातं किंवा जीडीपी मध्येच त्याला मोजलं जातं. ते कारण की ते त्यांची जी कंपनी ती सीमेच्या आतमध्ये, म्हणून जरी ती सर्व्हिस आउट ऑफ कंट्री देत असेल, पण तिचं जे समजा येणारा जो इन्कम आहे तर तो जीडीपी मध्येच कन्सिडर केला जातो. आलं लक्षात? म्हणजे देशाच्या सीमेच्या आतमध्ये एका आर्थिक वर्षामध्ये जे काही वस्तू तयार होतात किंवा सेवा दिल्या जातात त्यांचं जे काही अंतिम मूल्य असतं तर त्याला आपण जीडीपी असं म्हणत असतो. आलं लक्षात? जीडीपी कशाला म्हणायचं की एका देशाच्या सीमेच्या आतमध्ये 1 वर्षात जे काही वस्तू आणि सेवा तयार होतात तर त्या वस्तू आणि सेवांचं जे अंतिम मूल्य असतं तो असतो तुमचा जीडीपी. सोपी कन्सेप्ट आहे, काहीच नाही, फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या जीडीपी मध्ये. सीमेच्या आत पाहिजे, दुसरं 1 वर्षामध्ये पाहिजे, आणि तिसरं म्हणजे ते अंतिम मूल्य पाहिजे. आलं लक्षात? जीडीपी काय असतो? आता पुढे आपण जाऊया, ते म्हणजे ही कन्सेप्ट जीएनपी. काय जीएनपी? काय जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इथं काय होतं? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. इथं काय आहे? नॅशनल प्रोडक्ट, म्हणजे देशाचं उत्पन्न. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता बघा इथं आणि यामध्ये फरक काय ते समजून घ्या. इथं नॅशनल शब्द आलाय तर इथं लक्षात ठेवायचं तुम्ही नेहमी, ते म्हणजे देशाचे. मग त्यामध्ये नागरिक येऊ शकतात, बरोबर. आता इथं कसं होतं की सीमेच्या आतमध्ये पाहिजे, मग त्यामध्ये आउट ऑफ कंट्रीची जरी कंपनी असेल पण ती उत्पन्न इथं करत असेल तर ते जीडीपी मध्ये कन्सिडर केलं जातं. पण इथं महत्वाचं काय की भारतीय नागरिक पाहिजे. नागरिक कसा पाहिजे? भारतीय. भारताच्या नागरिकाने म्हणजे देशाच्या कोणताही देश, त्या देशाच्या नागरिकांनी कमवलेलं उत्पन्न ते येतं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये. आलं लक्षात? पण काय की देशाच्या नागरिकांनी कमवलेलं उत्पन्न. मग आता तुम्ही म्हणू शकता जर यामध्ये आपण बघितलं दुसरा मुद्दा, जर भारताचा एखादा नागरिक आहे, बरोबर, तो युएसए मध्ये कमवतोय, युएसए मध्ये तो कमवतोय
त्याचं इकडे नाही यायला पाहिजे, कारण की तो US मध्ये कमवतोय. पण इथं तसं काही नाही. इथं काय बघितलं आपण की देशाच्या सीमेच्या आत. पण इथे तसं काही बंधन नाहीये. इथं देशाचा नागरिक पाहिजे आणि त्यांनी जे काही बाहेर उत्पन्न कमवलेलं आहे तर ते भारतातच येणार आहे ना, कारण की तो भारताचा नागरिक आहे, देशाचा नागरिक. म्हणून इथं तो नागरिक आहे ज्या देशाचं, तर त्या देशाचं ते उत्पन्न कन्सिडर केलं जातं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये. आता इथे तुम्ही काही म्हणू शकता की मग कसं काढलं जातं, की ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जे तर ते कशा पद्धतीने काढलं जातं. तर यामध्ये महत्त्वाचे दोन कन्सेप्ट आहेत, एक म्हणजे एक्सपोर्ट आणि एक म्हणजे इम्पोर्ट. यामधून काय होतं की एक्स मधून ए मायनस केला जातो. आता एक्स समजून घ्या, एक्स असतो तुमचा एक्सपोर्ट आणि एम असतो तुमचा इम्पोर्ट. आता तुमचा जो काही व्यक्ती तर तो US मध्ये तो येतो तुमचा एक्सपोर्ट मध्ये, आणि जो काही USA चा व्यक्ती तो आहे इंडियामध्ये. ओके, तो येतो तुमचा इम्पोर्ट मध्ये. मग आता जसं की आपला जो समजा अमेरिकेमध्ये व्यक्ती आहे त्याचं उत्पन्न आहे 100 आणि इंडियामध्ये जो अमेरिकेचा व्यक्ती आहे त्याचं उत्पन्न आहे 50. मग याचं मायनस केलं जातं. ओके, हे मायनस करून जे काही उत्तर येतं 50, जसं की 50 आलं समजा, एक उदाहरण म्हणून घेतलं समजण्यासाठी. तर मग आता जे काही 50 आलं तर ते ऍड होतं तुमचं GNP मध्ये. म्हणजे सिंपल आहे, देशाच्या नागरिकाचं जे उत्पन्न असतं ते येतं GNP मध्ये, ज्याला आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं म्हणतो. पण यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट पण येतं. मग ते एक्सपोर्ट मधून इम्पोर्ट कसं मायनस करायचं म्हणजे आपल्याला ते उत्पन्न भेटतं. म्हणजे कारण की हे 50 रुपये त्या व्यक्तीने नेले तिकडं, पण आपण तिकडून किती आणले 100 रुपये, पण त्या देशात आपल्या भारताच्या नागरिकांनी, पण ते मायनस करावं लागेल ना, कारण की 50च आले ना आपल्याकडनं. समजा मी तुम्हाला 100 रुपये दिले पण तुम्ही मला 50 दिले, मग मध्ये जो काही गॅप राहिला 50 रुपये राहिले ना, मग ते 50 तिथं पकडतात. असं नाही पकडत की हे 100 आणि 50 असं नाही पकडत, कारण की ते एक्सपोर्ट मधून इम्पोर्ट हे मायनस करावं लागतं. म्हणजे हे आपण इथं मायनस केलं 100 मायनस 50, म्हणजे हे कमवलेलं होतं भारताच्या व्यक्तीने, हे कमवलेलं होतं USAच्या व्यक्तीने भारतामध्ये, ते उत्पन्न तिकडे गेलं आणि हे इकडे आलं. म्हणजे एक्सपोर्ट म्हणजे आपण तिकडून कमवलं, इम्पोर्ट म्हणजे आपण त्यांना दिलं. ओके, यामध्ये असं होतं. म्हणून ते GNP मध्ये येतं. आपल्या भारतामध्ये जे काही स्थायिक लोक आहेत त्यांचं उत्पन्न आणि हे भारताच्या बाहेरचं जे उत्पन्न होतं ते पकडून जो काही इन्कम होतो तो होतो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ओके, आलं लक्षात यामध्ये की बाबा सीमेच्या आत पाहिजे, मग ते भारताचा नागरिक असो किंवा नसो, पण GNP मध्ये नागरिक भारताचा पाहिजे, मग ते सीमेच्या आत असो किंवा बाहेर असो. तिथं हे बंधन इकडे नाहीये. ओके, आणि हे बंधन इकडे नाही. आलं लक्षात? म्हणजे इथं भारताची कंपनी बाहेरच्या देशामध्ये तर ती सुद्धा GNP मध्येच येते. ओके, आणि GDP मध्ये की कंपनी भारतामध्ये पाहिजे, ती काम कुठेही करो. ओके, हे झालं GDP आणि GNP मधला फरक. आता पुढे आपण बघणार आहोत दोन कन्सेप्ट, एक NNP काय असतं आणि NDP काय असतं. आता NDP आणि इकडे NNP, GDP ला कनेक्ट आहे तुमचा NDP आणि GNP ला कनेक्ट आहे तुमचा NNP. इथंच बघूया आपण GDP ला कसा NDP कनेक्ट आहे तर ते. आता NDP इथं D दिसतोय, इथं D दिसतोय, काहीच नाहीये. इथं ग्रॉस होतं, इथं नेट आहे. ओके, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट सेम इकडे हा शब्द नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. इथं आपण ग्रॉस पकडलेले आहे. समजा हा पेन आहे, हा पेन बनवायला 10 रुपये खर्च आलाय, पण आपण तो विकलाय 20 रुपयामध्ये. इथं प्रॉफिट किती झालाय आपल्याला तो म्हणजे 10 रुपये. मग हे 10 काय झालं आपलं नेट, तो कम, कारण की आपण 10 रुपयात बनवला होता, 10 रुपयात विकला होता, याच्यातून जे काही प्रॉफिट झालं ते 10 रुपये म्हणजे नेट. नेट म्हणजे फिक्स असं पण आपण लक्षात ठेवू शकतो. नेट म्हणजे एक फिक्स, कारण की यामध्ये डिप्रेशन हे मायनस होतं, DD मायनस होतं त्यामध्ये. आणि GNPचे NNP सोबत सेम तसंच होतं, त्यामध्ये सुद्धा
घसारा जो काही असतो डिप्रेशन हे मायनस केलं जातं, म्हणून जी काही फायनल व्हॅल्यू असते ती असते तुमचं एनएनपी. सर काही अवघड नाही आहे, फक्त जीडीपी कनेक्ट करायचा एनडीपी सोबत, जीएनपी कनेक्ट करायचा एनएनपी सोबत, कारण की जीडीपी मध्ये एक ढोबळ उत्पन्न असतं ते, पण त्यामधून जे काही खर्च वजा करून जे काही उत्पन्न होतं ते होतं तुमचं एनडीपी. तसंच जीएनपी मध्ये जे काही तुमचा खर्च होतो ते मायनस करून जे काही तुम्हाला मिळतं ते मिळतं तुम्हाला एनएनपी, बाकी काहीच नाहीये यामध्ये. जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी या गोष्टी आपण इथे शिकलो. आता पुढचं जे लेक्चर असेल तर मग आपण पुढे बघणार आहोत त्यामध्ये की बाबा ग्रीन जीडीपी काय, तर त्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. पुन्हा एकदा रिवाइज करूया मस्तपैकी की बाबा नॅशनल इन्कम हा आपण कोणत्या पद्धतीने मोजता येतो, ते म्हणजे एक इन्कम मेथड, प्रोडक्ट मेथड, एक्सपेंडिचर मेथड, या 3 पद्धतीने तुम्हाला नॅशनल इन्कम हा मोजता येतो. नॅशनल इन्कम पुन्हा या 4 कन्सेप्टच्या माध्यमातून मोजता येतो, ते म्हणजे जीडीपी, जीएनपी, एनएनपी आणि एनडीपी. जीडीपी मध्ये काय होतं, एका देशाच्या सीमेच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे, एका आर्थिक वर्षामध्ये ते पाहिजे, आणि ते त्या सेवा किंवा वस्तू असेल तर त्यांचं ते अंतिम मूल्य पाहिजे, ते जीडीपी मध्ये येतं. जीएनपी मध्ये काय येतं की देशाच्या नागरिकांनी जे काही उत्पन्न कमवलेलं आहे ते उत्पन्न त्यामध्ये येतं. नंतर तुमचं येतो एनएनपी. एनएनपी हा कनेक्ट आहे तुमचा जीएनपी सोबत. जीएनपी मधून खर्च मायनस करायचा तुम्हाला एनएनपी भेटतो, आणि जीडीपी मधून सुद्धा खर्च जर तुम्ही मायनस केला, घसारा मायनस केला तर तुम्हाला काय भेटतो, एनडीपी. आलं लक्षात? सिंपल गोष्ट आहे. नॅशनल इन्कम एवढं काही अवघड हा टॉपिक नाही आहे, पण ते आपण कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे की बाबा काय या कन्सेप्ट मध्ये महत्वाच्या काय काय गोष्टी, तर तेवढ्या समजून आपण घेतला पाहिजे. आता पुढच्या लेक्चर मध्ये अजून एक पार्ट राहिला आहे आपला की नॅशनल इन्कम अजून काय काय गोष्टी त्यामध्ये, जसं की ग्रीन जीडीपी झालं तर ते पुढच्या पार्ट मध्ये आपण ते कव्हर करणार आहोत सर्व गोष्टी. आता इथे आपण थांबतोय. तर हे लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका. तर थँक्यू सो मच.